श्री राम, जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम राम. विवस्वान आश्रमात कुठेच नाहीये. विवस्वान मनाचा वाईट नाहीये. लहानपणीच आपल्या माता पितांना त्याने गमावल्या कारणामुळे तो सदैव बेचैन असतो आणि याच कारणामुळे तो प्रत्येक व्यक्तीसोबत छोट्या मोठ्या गोष्टींवर भांडण करत असतो. आपल्याला जाऊन गुरुदेवांना सांगितलं पाहिजे. चला. विवस्वान, विवस्वान, पुत्र विवस्वान, विवस्वान कुठे आहेस? विवस्वान, विवस्वान, गुरुदेव तुला शोधत आहे. कुठे आहेस तू विवस्वान? विवस्वान, विवस्वान कुठे आहेस तू? विवस्वान, विवस्वान. पुत्र विवस्वान, कुठे आहेस तू? विवस्वान, विवस्वान आश्रमातून पळून तर नाही गेला ना गुरुदेव? लक्ष्मण, मला माझ्या शिक्षणावर आणि माझ्या शिष्यांवर संपूर्ण विश्वास आहे. विवस्वान आश्रमातून पळून नाही जाणार. विवस्वान, जर आमचा आवाज ऐकू येत असेल तर आम्हाला उत्तर दे. विवस्वान, मी इथे आहे गुरुदेव. तू कुठे आहेस विवस्वान? तू आम्हाला दिसत का नाहीयेस? मी बांधाच्या किनाऱ्यावर आहे. तो बघा विवस्वान. विवस्वान, तू इथे काय करत आहेस? तुम्ही दिलेल्या शिक्षणाचं पालन करत आहे गुरुदेव. हे तुम्हीच शिकवलं आहे की आपल्याला कुटुंब, समाज, देश आणि सृष्टीच्या अनुकूल कामं केली पाहिजे. हाच धर्म आहे आणि मी देखील धर्माचे पालन करत आहे गुरुदेव. पूर आल्यामुळे नदीच्या पाण्याने या बांधाऱ्यावर एक लहानसं छिद्र झालं होतं गुरुदेव, आणि इथून पाणी आश्रमाकडे जात होतं गुरुदेव. गुरु संग से, गुरु ज्ञान से, गुरु के दिए संस्कार से बजने लगी उपकार की ध्वनि एक टूटे तार से। पारस मणि गुरु स्पर्श से पत्थर खरा कुंदन हुआ। उद्दंड उच्छृंखल का देखो हृदय परिवर्तन हुआ। उद्दंड उच्छृंखल। गुरु माता, राम, गुरुदेव. गुरु माता, राम. विवस्वान, आता उठ बाळा. राम, हो गुरुदेव. तू इतर शिष्यांच्या मदतीने ते बंधाऱ्यावरचे छिद्र अशा पद्धतीने बुजवून टाक की पुराचे पाणी परत येता कामा नये. जशी आज्ञा गुरुदेव. कल्याण हो. विवस्वान, माझा पुत्र, आज तू एवढं महत्वपूर्ण कार्य केलं आहेस की तुझ्या प्रशंसेसाठी आज तुझ्या गुरुकडे पण शब्द उरले नाहीत. तू आज फक्त गुरुकुल आश्रमाचेच नाही तर समाजाचे सुद्धा रक्षण केले आहे.
तुझ्यासारखा धर्म पालन करणारा माझा शिष्य आहे, या गोष्टीवर मला गर्व होत आहे. तुझं सदैव कल्याण हो. विवस्वान, आम्हा सर्वांना तुझ्यावर गर्व आहे. सीता जरा थांब. पकडू शकते तर पकडून दाखव. मी नाही थांबणार. सीता तर शिवधनुष्याच्या कक्षात गेली आहे. हो हो, चला चला, आपणही जाऊया. चला. आता हे बघ. आता पिताश्री खूप रागावतील. का रागावतील ते? तू शिवधनुष्याची पूजा केलीस ना. पूजा केल्यामुळे असा कोणाला राग येतो का मांडवी? त्या दिवशी पिताश्री मातेला सांगत होते, शिवजीने दिलेल्या ह्या धनुष्याची पूजा आम्ही दरवर्षी केली पाहिजे. आणि नाही केली तर? नाही केली तर हे पवित्र धनुष्य त्यांच्याकडे परत जाईल. म्हणूनच मी पूजा केली. आता धनुष्य इथेच राहील आणि आपण याच्या बरोबर खेळू शकतो. भीती वाटते. काही नाही होणार पुत्री, आम्ही सगळे आहोत ना इथे. बाबा, हे अचानक वादळ कसं सुटलंय? चल जाऊन बघूया. कुशध्वज, बोला दादा. तो बिंदू बघतोयस? हो. असं वाटतंय की तोच बिंदू वादळ बनून मिथिला नगराकडे येत आहे. महाराज जनक, या मिथिला नगरीत ऋषी मुनींचा आदर करण्याची प्रथा समाप्त झाली का? भार्गव परशुराम महर्षी, तुम्हाला अचानक समोर पाहून विश्वासच बसत नाहीये की तुम्ही मिथिला नगरीत तुमचं स्वागत आहे. अभ्यर्थना आदर यथोचित ऋषि को राजा ने दिया, आसन बिठा की पाद पूजा बार बार नमन किया. विगलित हुए
शांत ऋषि का क्रोध यूं राजन के शिष्टाचार से। आज्ञा द्या भार्गव। महाराज जनक, मला ठाऊक आहे आम्ही अचानक आल्याने तुमच्या मनात किती मोठं वादळ उठलं असेल. मनातच नाही, पूर्ण नगरात वादळ आलं होतं मान्यवर. परंतु मी विवश होतो राजन. महेंद्र पर्वतावर तपस्या करत होतो आणि तिथे मला प्रभू शिवांचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी मला संकेत दिला की तुमच्याकडे जे त्यांचं धनुष्य आहे मी त्याचं दर्शन करावं. म्हणूनच मनोवेगाने तत्काळ इथे आलो. राजन, त्या पवित्र शिवधनुष्याच्या दर्शनाची मला उत्कंठा लागलेली आहे. परंतु तुम्ही त्याला घेऊन तर नाही जाणार ना? तिला क्षमा करा ऋषीवर. ती लहान आहे अजून. आमची पुत्री आहे सीता. सीता, विनयशील गुणवती पुनीता है यही जनक नंदिनी सीता। समझे ऋषि सुनकर यह नाम लीला करने आ गए राम। म्हणजे प्रभूच्या लीलेचा आरंभ झालेला आहे. शंभवाय च मयो भवाय च नमः शंकराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च। परशुराम शिव का नाम लेकर गाएं नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय। धनुष स्पर्श कर सहर्ष धुन लगाएं नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय। परशुराम शिव का नाम लेकर गाएं नमः शिवाय। महाराज जनक, शिवधनुष्य पाहून प्रतीत होत आहे जणू मी साक्षात महादेवांचं दर्शन करत आहे. आपण परम भाग्यशाली आहात. आपल्या भवनामध्ये साक्षात शिवशंकर या धनुष्य रूपात निवास करत आहेत. अनेक युगांचं हे धनुष्य आपण सांभाळून ठेवलं आहे. याला सांभाळूनच ठेवा, याचा सन्मान करा. चुकून सुद्धा याची अवहेलना नाही झाली पाहिजे. ओम नमः शिवाय. आता आम्हाला महेंद्र पर्वतावर जावं लागेल.
सागर कसे जाऊ शकले? भार्गव महर्षी परशुरामांना मनाच्या गतीने चालण्याचं वरदान मिळालं आहे. महादेव त्यांना स्वतःचा पुत्र मानतात. सुनयना, आज आपली मिथिला नगरी परशुरामजींच्या येण्याने पवित्र झाली आहे. हो, परंतु माझं मन अस्वस्थ झालंय. कशासाठी? ते म्हणत होते की शिवधनुष्याची अवहेलना करून त्यांच्या क्रोधाला निमंत्रण केलं जाऊ नये. कदाचित हा भविष्यात होणाऱ्या एखाद्या घटनेचा संकेत तर नाही? ज्या शिवधनुष्याच्या दर्शनासाठी परशुरामजी त्यांची तपस्या सोडून आले, त्या शिवधनुष्याबद्दल सगळं जाणून घेण्याची इच्छा होत आहे. पिताश्री, आम्हा सांगा ना की या शिवधनुष्याचं महत्व काय आहे? हो हो, मला देखील सांगा ना. मला देखील. आम्हाला सांगा ना पिताश्री. महाराज, मुलींच्या इच्छेची पूर्ती करा. एक असुर होता, तारकासुर. त्याचे 3 पुत्र होते. वरदान प्राप्तीमुळे त्यांना कोणी मारू शकत नव्हते. असं काय केलं होतं त्यांनी? त्यांनी अंतराळात 3 पूर बांधले होते, त्रिपूर. आणि हे 3 पूर कायम आकाशात उडायचे. मग काय झालं? उडणाऱ्या पुरांना मारता येत नव्हतं का? मारलं जाऊ शकत होतं, पण जेव्हा एकाच बाणाने तिघांचं भेदन झालं असतं आणि ते तिघही पूर कधीही एकत्र राहत नसत. म्हणजे ते वेगवेगळे होऊन उडायचे? हा, म्हणूनच एकाच बाणाने त्यांना उद्ध्वस्त करणे देवतांसाठी कठीण कार्य बनले. मग देवतांनी काय केलं? सगळ्या देवतांनी एकत्र येऊन शिवजींची शरण घेतली. परंतु पिताश्री, हे पवित्र धनुष्य तुमच्याकडे कसं काय आलं? तारकासुराच्या पुत्रांचा विनाश केल्यानंतर शिवजींनी हे धनुष्य आमचे पूर्वज महाराज देवदास यांना दिलं. तेव्हापासून हे शिवधनुष्य आपल्या कुळात आहे. धनुष्य देताना शिवजींनी एकच अट घातली होती की प्रत्येक वर्षी शिवधनुष्याची पूजा झाली पाहिजे, नाहीतर हे शिवधनुष्य शिवजींकडे परत निघून जाईल. म्हणूनच तर मी प्रतिदिवशी यांची पूजा करते. तार जुड़े मन से मन के तार जुड़े और सीता हुई श्री राम में लीना, बेसुध होकर नाचे ऐसे जैसे कोई नृत्य प्रवीणा.
सीता 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 तू अचानक नृत्य का करायला लागली होतीस? असं वाटत होतं कोणी आमच्यासाठी वीणा वाजवत आहे आणि अचानक आमच्या शरीरात नृत्य तरंग उठायला लागले. इतर कोणी नाही, तुझे स्वामीच तुझ्यासाठी वीणा वादन करत असतील. गुरुमाता माता म्हणत होत्या की भगवान विष्णू सृष्टीचे पालन करतात. ते कसं काय? वेळोवेळी अवतार घेऊन. बसा. गुरुमा, आता प्रभू विष्णू केव्हा अवतार घेतील माझ्यासाठी? अवतार तर घेतलाच असेल. तिला प्रभू विष्णू सोबत लग्न करायचं आहे ना. सीता, प्रभू अवतार घेतात धर्माचं रक्षण करण्यासाठी, अधर्म आणि अधर्माचा विनाश करण्यासाठी, साधू आणि संतांना आश्रय देण्यासाठी आणि दुर्जनांचा वध करण्यासाठी. जर प्रभूंनी अवतार घेतला असेल तर अधर्म आणि अधर्मींचा विनाश करण्यासाठी मी प्रभूंच्या सोबत राहीन. उधर जानकी बढ़ रही, इधर बढ़ रहे राम, दिन दिन दोनों हो रहे सुंदर ललित ललाम. जय 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 सिया राम. राम, 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 चंद्रशेखर, आज्ञा गुरुमाता. राम कुठे आहे? राम राम, राम, राम. असं प्रतीत होत आहे जणू की संपूर्ण गुरुकुल राममय झाला आहे. इथली झाडं, झुडपं, पशु पक्षी सगळे रामालाच आवाज देतात. राम क्षणभर दिसला नाही तर मन विचलित झालं. देवी, तुम्हास हे माहीत असले पाहिजे की राम यावेळी ध्यानात विलीन असेल.